का नाव आहे बाई राधा तुझ्या पोरीचं? आई मीर नाव आहे. रेखा तर वेगळंच नाव घेत होती ना. लाडू म्हणलं नसेल रेखाने. लाडू म्हणलं का? हो लाडू म्हणत होती रेखा. हो घरी लाडू म्हणतो आणि नाव मीर आहे. माझी बहिणी ना मीरला लाडू लाडू करते ना, तर आम्ही पण लाडूच म्हणतो मग. चांगला आहे ना. लड्डू लड्डू नाही आई लाडू. हो बाई तोच लड्डू ना लाडू काय एकच आहे. आई उशीर काऊन केली तुम्ही यासाठी? कार्यक्रम आटोपल्यावर आल्या. रेखाला विचारले मी आई नाही येत आहेत का म्हणून, तर म्हणायला बसली येत आहे म्हणून. तुम्ही तर खूप वेळच्या निघाला ना. अहो बाई का करते राधा, मोठी गंमतच झाली बाई आज माझी. का नाही? अहो बाई राधा का करतेस माझी, मी दुसऱ्याच बसमध्ये चढून गेलो. का नाही? बोर्ड नाही पाहिला का तुम्ही? तेच तर बेटा वाचता नाही येत ना मला. 4 बहिणी होतो आम्ही, तर माझ्या बापानं शिकवलं नाही ना काही नाही. हो तर विचारून घ्यायचं ना आई कोणाला पण. विचारली बाई विचारली बेटा, तर सांगितलं ते बस जाते म्हणून. आता सांगितलंही नाही का बरोबर तुम्हाला? नाही त्यांनी सांगितलं बरोबर त्या पोरींनी, पण ना बाई माझीच गलती झाली. त्यांनी म्हणला शेवटची ते बस जाते म्हणला. मी नाही का ते गोळ्या घेतली, त्या संत्री गोळ्या नाही का, आलर उलर लागते म्हटली बसमध्ये, तर घेऊन येते पाकिट. तर ते गोळ्या घेत होती, तर तिथे एक दुसरी बस आली त्या बसच्या साईडला, तर मी त्या बसमध्ये गेली. त्या पोरींना विचारली होती, त्यांनी म्हणला होता की हे शेवटची बस जाते त्या बाजूची. मला वाटलं तेच जाते, मी त्या बसमध्ये चढून गेली. मग तिकीटवाला भाऊ आला, तर मी म्हणलं मोवाडीची एक तिकीट दे भाऊ. तर म्हणते अजी हे मोवाडीला नाही जात म्हणते, ते साईडची बस चालली म्हणते मोवाडीला म्हणते. मग तशीच उतरली, माझ्या उतरतपर्यंत ते बस सुटून गेली. का करते असं आहे मग अडाणीचा घोडा. मग बस स्टॉपवरच थांबावा लागला. 1 तासाच्या नंतर दुसरी बस लागली, म्हणून उशीर झाला परी. बाबा मोठे जावई नाही आहेत नाही तर उभे टीका लावतो म्हणलं. तर आई आतापर्यंत होते ते इथंच, ते त्यांचे मित्र वगैरे आले होते, तर ते जात आहेत तर ते गेले तिकडे. हो आता पुष्कळ सारे पाहुणे पण गेले नाही, मला उशीरच झाला बाबा. काही नाही होत नाही आता. परी माझी नातीन नाही दिसून राहिली ना. आई रेखा परीला चारून देतो म्हणे ना, जेवण चारून देतो म्हणत होती, तर चारून देत असेल तिकडे बसून. चल होते बाबा एकच गुलाबजामुन घेते, मग घेता येते वाटल्यास. नाही तर म्हणतील राधाच्या भावजानं खूप सारा घेऊन टाकला बाबा म्हणतील ताटामध्ये. राधा तुझ्या माहेरून कोण कोण आले पाहिजे पाहुणे? आई आल्या आहेत ना, वहिनी वगैरे आल्या आहेत, वहिनी भाऊ भाषा. आणि ह्या जेवण करत आहेत ह्या माझ्या माहेरच्याच आहेत, वहिनीच लागतात. वहिनी वहिनी का म्हणता राधा ताई? बापा मावशी कधी आला तुम्ही? ओळखली का बाई शांता? हा बापा मावशी कशी नाही ओळखणार मी. रेखाची आई ना तुम्ही, मग ओळखणार नाही का मी? हो बरोबर ओळखली शांता. काहून तुम्ही मला नाही ओळखले? नाही माझं लक्षच नव्हतं. हा मी हे ताट घेत होती, या जेवण करायला. जेवीन आताच आली मी, आता भेट वगैरे घेते आधी. वीन बाई कोणाकडे आहेत दिसून नाही राहिल्या. आताच तर होत्या इथं पाहुण्या बरोबर तिकडे असतील आतमध्ये वगैरे. रेखाई आपल्या मुलीला चारून देत होती, आताच गेली ते. असं जेवण करा तुम्ही जेवण करा, मी येते भेट करून. हो हो या उशीर केला मावशी, लवकर यायला पाहिजे. आता का करू बाई उशीरच झाला ना. राधाताई आता तुम्ही पण जेवण करून घ्या ना, मला वेळ आहे ना. वहिनी करा तुम्ही जेवण. का बाबा राधाताई मी तर हे ताट बनवून आणली होती तुमच्यासाठी. माझ्यासाठी आणले का? हो आता सोबतच करा म्हणत होती जेवण. येते मग मी थोडाशी तिकडे बाथरूम कडून येते वहिनी. सामानही ठेवायचं आहे, सामानही ठेवून देते. हो बाबा मी ताट घेऊन घेतली, सामान ठेवली असती तर आधी. नाही करा तुम्ही जेवण वहिनी, मी ठेवते ना हा सामान. राधा आता गर्दी कमी होती तर म्हणलं आम्ही जेवण करून घेतो. बोलवलं नाही बाबा राधा तुला? वहिनी काही नाही हो, तुम्ही करा जेवण, सुरू करा तुम्ही, करीन ना मी जेवण. तुम्हाला तर किती वेळची म्हणत होती की जेवण करा म्हणून. हो पण तेव्हा गर्दी होती ना जास्त. शांताबाईंनी बघा ना एखादी खुर्ची असेल खाली तर आणा ना, बसा खुर्चीवर. आता कुठे जाऊ खुर्ची आणायला, सगळेजण बसले आहेत ना, कोणी जेवण करून राहिले, कोणी असेच बसले आहेत. कोणाला मागून आणू खुर्ची? काही नाही होत ना. आता हे बप्पे जे आहे ना, बप्पेमध्ये उभ्याने जेवण करतात. शांताताई इथे खुर्ची खाली झाली, आणून घ्या ना. हो बाई ते खुर्ची खाली झाली नाही, आणून घेते. ललिता ताट ठेवते हा इथं, बक्षीन. हो ठेवा आणा खुर्ची, नाही तर कोणी बसून जातील तिथं. हो आणते. अरे वा कोणता चांगला काम आहे. एकटे जेवण करून राहिले पण बोलवत नाही की भाऊजी जेवण करायला या, जेवण करा म्हणून. भाटव्याला विसरूनच गेली. बाबा भाऊजी तुमचं जेवण व्हायचंच आहे? नाही तर का जेवण व्हायचं आहे, नाही तर का म्हटली का भाऊजी जेवण झाला का तुमच्या, विचारली. जेवण करून घ्या भाऊजी म्हटले. आता भाऊजी आम्ही पण पाहुणेच आहोत इथं. आता आम्हाला वाटलं जेवण केलं असणार तुम्ही. हो जेवायला घेतले तर आठवण तर यायला पाहिजे ना की भाऊजी पण आहेत. जेवले की नाही बा विचारतो. बरोबर आहे ना, एकाच गावचे आहोत तर कुठं मान नाही राहत नाही का. कोटला भाटवा ना कोटला काटवा. आता बाहेर गावचा आलो असतो तर बरोबर विचारली असते. नाही भाऊजी तसं काही नाही आहे, दिसलेच नाही ना तुम्ही मला, तर म्हणून नाही विचारले. नाही तर विचारले नसते की भाऊजी जेवण करा म्हणून. बघितलं ललिता वहिनी,
अशी आहे माझी साडी. विचारायला तर पाहिजे. हो ना शांताराम भाऊ, कोणताचा चुकते नाही तर का. हो ना, तुम्ही नाही विचारलं जेवण झालं की नाही झालं म्हणून. आता माझ्यावर सोय घुमावली शांताराम भाऊ. हो सोनूची बाबा, कुठं फिरता म्हटलं, जेवण नाही करा. पाय तू विचारली आता जेवण नाही करा का म्हणून. आणि बघ बरं, कोणता जेवण करून राहिली, पण असे नाही म्हणू शकली की भाऊजी जेवण झाला का, जेवण करा. बघ शांता, कोणताचा चुकत नाही का. तुम्ही काही करा, साडी भाटवा, तुमच्या मदत आपण काही पडत नाही. बघा बरं भाऊजी, ताईनं विचारलं ना तुम्हाला जेवण नाही करा का म्हणून, झालं मग. हो, बायकोलाच असते फिकर. अहो मी काय म्हणते, तू ताट बनवली आहे, घेऊन घ्या तुम्ही. कुठे ताट केली. तो ललिताजवळ ठेवलाय. कोणासाठी बनवली होती. मी माझ्यासाठीच बनवली होती. हा तर तू जेवण कर ना का. झाला ना शांता, जेवण झाला माझ्या मामाजी वगैरे सोबत जेवण केलो मी. किती भाऊजी चालू तुम्ही, जेवण तर होऊन गेला आणि म्हणून राहिले की मला विचारले नाही म्हणून. पण माझ्या साडीनं म्हटलं असतं की जेवता का भाऊजी, तर जेवणही केलं असतं अजून. असं म्हणजे माझ्यासाठी उपाशी आहात नाही. घ्या ना मग, हा गुलाबजामुन घ्या. घ्या 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 घ्या. नाही कोणता, खा खा. आता बघा भाऊजी, घ्या म्हणत आहे गुलाबजामुन, तर नाही म्हणता. नाही तुम्ही खा. आणून देऊ का अजून तुम्हाला गुलाबजामुन. नाही भाऊजी, होते. माझ्या हाताच्या घ्या ना एक गुलाबजामुन. थांबा, आणून देतो तुमच्यासाठी. भाऊजी असू द्या, आता हे खाऊन तर होऊ द्या गुलाबजामुन, मग द्या. खा पटकन खा. एक गुलाबजामुन देतो मी. भाऊ, गुलाबजामुन दे बरं वाट्यामध्ये. 4 वाट्यामध्ये दे. बाबा वहिनी, खुर्ची आणायसाठी गेले होते ना तुम्ही. गेलो खुर्ची जवळ, तो पोरगा म्हणते मी बसलो आहो म्हणते, खुर्ची नका नेऊ म्हणते. आली बाई वापस. मग एक काम करा शांता वहिनी, तुम्ही ह्या खुर्चीवर बसा, आम्ही उभ्यानी करते जेवण. नाही ना सूर्यकांता, तू जेवण कर आरामात. मी करते ना उभ्यानी, काही नाही होत, जेवण करते मी. आता जिकडे तिकडे नुसते बपेच राहतात. सवय झाली आता, आधी नव्हता भरत पोट. नाही भरेल पोट तर का करायचं आहे, अजून जेवण करू मग झोपायच्या आधी, नाही का. हो. हॅलो शांताताई, फोन केले होते का तुम्ही. हो फोन केली होती ना इंदू. कुठं आहे का. मी ना शांताताई आताच घरी आली. आता घरी येऊन बघते मोबाईल, तर मिस कॉल दिसला तुमचा. हो लावली होती मी फोन, लावून बघते म्हटले फोन निघाले की नाही निघाले म्हणून. शांताताई आताच बस 5 मिनिट झाला मी आली तर घरी. दिवसभर कार्यक्रम चालला शांताताई, आणि जेवणाचा वगैरेही होता तिथं. हो का. हो त्याच्यामुळे ना शांताताई जमला नाही यायला. माझी तर खूप इच्छा होती यायची, पण उशीरच झाला. 4 वाजे झाला असता ना तो कार्यक्रम आटोपला असता तर जमला असता. 5 वाजले असते यायला. आता उशिरा आले असते तर काय होत होता, थांबले असते, मुक्काम केले असते. नाही ना, मुक्काम नाही म्हणत होते ना. आता पोहोचायच्याच राहिलो असतो, कधी मग वापस आलो असतो सांगा बरं तुम्ही. झाला का कार्यक्रम वगैरे आटोपला. हो कार्यक्रम वगैरे आटोपला, 1 तास झाला. आता जेवण वगैरे सुरू आहेत, म्हणजे झाले म्हणा पुष्कळशे जेवण वगैरे. तुमचे झाले का जेवण. सुरू आहे आता, जेवण करायला बसलो आम्ही. हो का. कोण कोण गेले तर मग. कुंता आली आहे, ललिता आहे, सूर्यकांता आहे. असं का म्हणते लाडू, चांगली राहिली का, फोटो बिटो काढू दिला. हो बाप्पा मस्त राहिली, मस्त ताड्या बिड्या वाजवत होती, केक खाल्ला मस्त, खूप मजा आली तिला. असं चला ठीक आहे मग, करा तुम्ही जेवण करा. नाही झाला आता आटपला, आता हातच धुवायला जात होती. हो का. हा ठीक आहे मग. बापा इथंच उभी आहे का इंदू. अहो फोन लावली होती, म्हटली ना गाडीवर होती तेव्हा फोन येत आहे म्हणून कोणाच्या तरी. कोणाचा फोन होता तर. शांताताईने लावला होता फोन, तर लावली होती. हो का म्हणत होत्या. मी म्हटली होती की नाही वेळ मिळेल म्हटली, लवकर कार्यक्रम होईल म्हटली, तर येऊन जाईन म्हटली वाढदिवसाला, म्हणून लावले होते त्यांनी फोन. असं मला चांगला नाही वाटत, लाडोच्या वाढदिवसाला जायचा होता. आता का करशील, सगळं एकच आला तर मग. हो आता का करायचं आहे, येईल ना इथं लाडो शांताताईच्या इथं, तेव्हा मग गिफ्ट देऊन देईन तिला. हो तशी करून घेशील. अरे इंदू चहा बनव बरं. बापा चहा बनव म्हणता तुम्ही, जेवण नाही केलं का तिथं. चहा बनव म्हणून राहिले तर. जेवण वगैरे केलो, पण डोका दुखत आहे माझा, म्हणून म्हणतो चहा बनव म्हणून. काळीच बनव चहा. हो ठीक आहे बनवते. चहा प्यायल्याने तुमचा डोका उतरते खरा. हो ना, बनवतो चहा. हो बनवते. आधी चेंज तर करू द्या मला, गरमी होऊन राहिली एक तर. हातपाय वगैरे नाही धुत का, हातपाय वगैरे धुवा, फ्रेश लागेल. हो धुतो हातपाय. का बापा आता बाई मी तुम्हाला किती वेळची बघत आहे, मगाशी तिकडे स्टेजवरच टीका लावते म्हटले तर तुम्ही गायबच झाले. माझे वाढदिवसाचा जसा कार्यक्रम झाला तसा मग कसं जाणारे पाहुणे घाई करतात ना, जातो म्हणून. मग त्यांच्या जेवणा बिवणाकडे पाहावं लागलं ना. मी ते जाणारे पाहुणे होते ना, त्यांच्या जेवणा वगैरेच्याच बघत होती. हो जसा कार्यक्रम झाला तसा जेवणासाठी तर पाहतातच म्हणा. हो पाहुण्यांचं जेवण झाला आणि मोहल्ल्यातले होते ना बोलवायचे, त्यांना मग बोलवायला गेली. आता काही वाढदिवसाच्या वेळेस तर आले होते ना मोहल्ल्यातले, तर मग ते थांबत नाही का जेवण होतपर्यंत. नाही ते टीका लावला आणि नाश्ता बिस्ता केला आणि मग गेले. मग सायंकाळी बोलवायला जावं लागते, असे थांबत नाही. हो का. नाही आम्हाला आमच्या गावी कसं आहे, एक वेळा सांगितला की मग पुन्हा बोलवायला जायची काही गरज नाही. नाही ना भासी, तसं नाही आहे आमच्या गावी. वाढदिवसाला बोलवला येतात, टीका लावतात, नाश्ता बिस्ता करतात ना, जातात आपापल्या घरी. मग जेवणासाठी पुन्हा बोलवायला जावं लागते.
हो का? हो, आता वेगवेगळ्या गावची वेगवेगळी रीत राहते. मग राधाताई म्हणतात की आई आता ते कामामध्ये आहेत म्हणतात, राहू द्या म्हणतात, नंतर द्याल म्हणाल्या. मग ठेवली होती. आता जेवण वगैरे झालं. का भासी कशाला आणली? साडी आणायची काही गरज होती का? तुम्ही आले तेवढेच खूप झालं. नाही नाही आता बाई, हे तर घ्यावंच लागते म्हणा. हो तर आता आणली तर ते तर घ्यावंच लागेल आता. शांताभासी कसा राहिला मग कार्यक्रम वगैरे? मस्त छान राहिला आता बाई कार्यक्रम वगैरे वाढदिवसाचा. व्यवस्थित झाला ना? जेवण वगैरे कसा होता? जेवण वगैरे बढिया होता. हो ना, काही सांगत नाही ना, काही नाही. सगळं अरेंजमेंट केलं होतं त्यांनी. सांगायला तर पाहिजेच होतं. 2 दिवसाच्या आधी सांगते की वाढदिवस आहे म्हणून. माझ्याही लक्षात नाही बाबा, विसरूनच गेली होती मी तारीख. हो का? लक्षात नव्हतं का तुमच्या? आणि मी म्हणते की फोन नाही आला, वाढदिवस करतात की नाही करत, अशी मी म्हणत होती. नाही नाही, वाढदिवस करणेच होता आम्हाला जोरासोरात. आता लहान मुलाच्या पोरीचा वाढदिवस केला पहिला चांगला, आणि ह्या मोठ्या मुलीचा वाढदिवस नाही करणार का? भासी ह्या बाकीच्या कुठं गेल्या? आहेत ना आता बाई, तिकडे बसल्या आहेत समोर. मी पण बसली होती तिकडेच. मी म्हणलं आता देऊन देते बाबा, साडी आणली आता बाईसाठी, देऊन देते म्हटली. कुठं जात होती का भाषी? साडी नंतर दिली असती. कधी दिली असती आता बाई? आता म्हणलं सगळ्यांचे जेवणा बिवणा आटोपले, आता देऊन देते. बाहेरच बसतो म्हणाल्या त्या, चांगला वाटते म्हणतात बाहेर. इकडे आतमध्ये गरमी होते ना. हो बाबा, आता उन्हाळा दिवस आला, गरमी होतेच. अरे बघ ना सगुना, शांताराम भाषा का म्हणते, निघतो म्हणते आता गावी. बापा भासाजी, आता का झोपायला जागा नाही आहे का तुम्हाला? रात्री निघतो म्हणता गावी. रात्रभर थांबून जा, उद्या जाल मग वाटल्यास. मामीजी तो नारायण आहे ना सोबत, तो आता जात आहे त्याचं साऊंड सर्व्हिस वगैरे धरून. तर म्हटलं मी पण चालला जातो, सोबत आहे तर. नाही तर काही जायचा विचार वगैरे नव्हता म्हणा, थांबणारच होतो आज. आताच चालले का नारायण बापूजी? ते थांबीन म्हणत होते ना, उद्या सकाळीच निघीन म्हणत होते. नाही आताच जातो म्हणते, उद्याची तारीख आहे म्हणते, कुठे लग्नाचा वगैरे ऑर्डर असेल तिथं जावं लागेल म्हणत होता. तर आता गावी जाईन म्हणे, तर रात्रभर चांगल्याने झोप होईल म्हणत होता. म्हणून म्हटलं मी चालला जातो. आता कसा कार्यक्रम तर आटोपला, जेवणा बिवणा सगळंच झालं, आता फक्त झोपायचाच आहे. सोबत आहेत म्हणून निघून जातो म्हटलं. घरी पण विशाल एकटाच आहे, म्हटलं आता निघून जा बा. आता आहे ना शांता? हो, भाषी आहे म्हणून काय झाला? तुम्ही मुक्काम करा. नाही मामीजी, आता निघून जातो ना. भासाजी खाली झोपावं लागेल म्हणून तर नाही चाललंय. नाही मामाजी, आपल्याला जमते, कुठेही कसाही झोपू शकतो आपण, तसं काही नाही आहे. चिंता नका करू, आहेत बेड आहेत. हो मला माहित आहे, मी कधी आलो तर इथं मला बेडच मिळते, तसं काही नाही आहे मामाजी. आता नारायणही म्हणत आहे की चला शांताराम भाऊ म्हणून मी तयारी केलं. आता नाही नका म्हणू, आता निघू द्या मला. बघा बाबा, आता तुमची इच्छा, आम्ही असंच करू मग नंतर. नाही मामाजी, असं कसं कराल तुम्ही? बाबा बरोबर आहे ना, तुम्ही येता, थांबत नाही, काही नाही, आणि जातोय म्हणता, मग आम्ही येऊ तर तसंच करू. आम्ही कशाला मुक्काम करू? नाही मामाजी, आता आहे ना शांता, आहे ना, शांता थांबली आहे ना. शांता, राधा कुठं आहे? तिकडे समोरच होत्या ना राधाताई तर. समोरच आहे का? हो, त्या गावातल्या बाया आल्या तर त्यांच्यासोबत बोलत होत्या, मी इकडे आले तर. ठीक आहे ना, मग तिकडेच जातो. आता नाही थांबत का तर भासाजी? नाही मामीजी, आता निघून जातो ना. सकाळी मग आपल्या कामाला लागते माणूस. ठीक आहे बाबा, आता नाहीच म्हणून राहिले तर.